तर तुमची असं का? अहो ते झालं, पण कसं आहे माहिती का, देण्या घेण्याचं मानापानाचं ते आता बोललं म्हणजे बरं पडतं. नाही तर काय होतं माहिती का, कोणा मागून खेंगट लागतं या. त्यामुळे माझा विचार कसा आहे, काय जे बोलाव हे बैठकीतच बोलाव. फिंगट काय होत नाही. हे बघा, सोन्यासारखी तुमची पोरगी होय, आणि पोराच्या नशिबानं 100 एकर बागायत आपली. अगदी बरोबर आहे. अगदी सुखात नांदत बघ. तर लगीन चांगलं, बार उडून द्या चांगला. देणं घेणं काय नाही. मग फोडायची का मग सुपारी? तर मग सगळ्याच्या विचाराने सुपारी फोडायची म्हणा की. त्याचा काय विचार म्हणाल मामा? नाही, थांबा. माफ करा, मध्ये बोलले पण इलाज नाही. अगं पण तुम्ही थांबा. मला पाहुण्याचे 4 प्रश्न विचारायचे. पोरीच्या जन्माचा प्रश्न आहे हो. विचारा की. पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, काय विचारायचं ते विचारा. हो ना, तेच म्हणलं. पोरगी लग्नानंतर कुठं राहणार आहे? अहो कुठं म्हणजे काय, गावाकडेच एवढं मोठं माळवत आहे की आमचं. हो ना, मग गावाकडे काय सोयी सुविधा आहेत का नाही? समजा सोयी आहेत आमच्या गावामध्ये, लाईट आहे, पाणी आहे, सगळं आहे. तसं ना बाबा, पोरगी सावच्याला कुठं जाणार हो? अहो कुठं म्हणजे काय, समजा गाव जात आहे तिथंच की. म्हणजे कुठं? हागंदरीला कुठं वा? म्हणजे तुमचं गाव काय हागंदारी मुक्त झालं नाही म्हणायचं आणखी? हागंदारी मुक्त म्हणजे काय व? सुलभ शौचालय बी नाही का तुमच्या घरात? नाही, आणि ते घरात बांधायची काय गरज आहे? सगळे जातात की नद्या नाली मध्ये. नाही नाही, मग मी सुपारी फोडू द्यायची नाही. म्हणजे ज्या गावात हागंदारी त्या गावात रोगाला निमंत्रणच की म्हणायचं. तिथे सदा आजार बोकाळलेलाच असतो. 8 दिवसाला सलाईन, इंजेक्शन, गोळ्या, दवाखाना, पैशाचं मात्रच नाही का काय हे? जे गाव हागंदारी मुक्त झालं नाही त्या गावात मी माझी पोरगी देणार नाही. पण हे काय कारण झालं का? काय बाबा, नवीनच आहे असलं. पहिल्यापासून नदीला जाते तर कुठं वगैरे जाते तर आता कशा सडाच बांधायचा. काही खर्च लागत नाही. शासनाने ज्या योजना राबविल्या त्याचा फायदा घ्या की. तेवढं केलं, शौचालय बांधलं तरच सुपारी फोडू, नाही तर नाही. मग लरे लाले लाले लय लाले लाले लय लाला, 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 लरे लाले लाले लय लाले लाले लय लाला. पाहिले का गोंधळी बा? अहो आता ही योजना आलेली आहे बघा घरादारावर. अहो आता गावोगावी ही योजना सरकारने आणलेली आहे बघा. आणलेली आहे. या योजनेचा आपण आता पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. गावोगावी सुलभ शौचालय झाले पाहिजे. गल्ली गल्लीमध्ये सुलभ शौचालय झाले पाहिजे. अहो एवढंच नाही तर घराघरामध्ये सुलभ शौचालय झाले पाहिजे. मंडळी, आता जिथं जिथं माझा आवाज पोहोचतोय, ज्यांना ज्यांना ऐकायला जातंय त्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा आणि घरोदारी सुलभ शौचालय बांधावं. महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या मार्फत जल स्वराज्य प्रकल्पाच्या अंतर्गत संपूर्ण ग्राम स्वच्छता अभियान राबविले जात असून प्रत्येक गाव हे हागंदारी मुक्त झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे. त्यामध्ये सर्व गावातील असलेल्या लोकांचा सहभाग हे खऱ्या अर्थानं महत्वाचा असतो. आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करीत असताना आपला महाराष्ट्र हागंदारी मुक्त झाला पाहिजे, खऱ्या अर्थानं आपल्या मनामध्ये फुनगाट असली पाहिजे. ह्याचं कारण असं की आपण ज्यावेळेस बघतो की महिला असो किंवा पुरुष वर्ग असो, ज्या एखाद्या राज्य रस्ता असेल किंवा कुठे असेल रस्त्याच्या कडेला बरेचदा अशा प्रकारचं हागंदारी ही तयार होते आणि त्या ठिकाणी असलेले विविध पद्धतीनं ह्या सर्व रोगाचे प्रादुर्भाव हे निर्माण होत असतात. असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून अधिकारी किंवा कर्मचारी वर्ग किंवा शासन आणि प्रशासन व्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं लोकांचा सहभाग असेल आणि आपल्या ह्या रोगाच्या प्रादुर्भाव न होता आपल्याकडे असलेले दूषित पाणी सुद्धा कुठेतरी चांगल्या पद्धतीने स्वच्छ असणं आणि ह्यातून आपल्याला खऱ्या अर्थानं ग्राम स्वच्छता अभियानाच्या दृष्टिकोनातून स्वच्छतेकडून समृद्धीकडे जायचं असेल तर खऱ्या अर्थानं आरोग्याच्या दृष्टिकोनातून लक्ष देणे हे गरजेचं असतं. आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने जर ठरवलं आपलं गाव हे हागंदारी मुक्त झालं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये निश्चितच ह्या प्रकल्पाचे ग्राम अभियान प्रकल्पाच्या माध्यमातून एक कुटुंब एक स्वच्छालय ह्या प्रकारची भूमिका प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक गावामध्ये जर निश्चितपणे घेतली तर हागंदारी
मुक्त गाव आणि त्याचबरोबर संपूर्ण स्वच्छता अभियानाला सुद्धा एक चांगल्या प्रकारचा हातभार लावला असं होईल आणि हागणदारी मुक्त महाराष्ट्र होण्यामध्ये वेळ लागणार नाही. म्हणून तमाम माझ्या महिलांना आणि सर्व पुरुष व्यक्तीला असेल सर्वांनाच मी नम्र आवाहन करू इच्छिते की आपला महाराष्ट्र स्वच्छतेतून समृद्धीकडे नेण्याच्या दृष्टिकोनातून आणि आरोग्यदायी जीवन सर्वांना असण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र हागणदारी मुक्त करून आपण चांगल्या प्रकारच्या समृद्धीकडे वाटचाल करूया. ह्या स्वच्छता अभियानाला आरोग्यमंत्री ह्या नात्याने मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते आणि आपण सर्वजण मिळून महाराष्ट्र असलेला उपक्रम आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून आणि रोगावर प्रतिबंधात्मक उपाय हाच खऱ्या अर्थानं महत्वाचा आहे आणि त्यातून होणारे रोगाचे प्रादुर्भाव निश्चितपणे टळू शकतील आणि त्याचबरोबर आपल्या स्वच्छतेकडे सुद्धा लक्ष देऊन येणाऱ्या काळामध्ये जलस्वराज्य प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वांनी सहभाग घेऊन ग्राम स्वच्छता अभियान राबवलं पाहिजे. अशाच प्रकारचे या ठिकाणी मी नम्र आवाहन माझ्या जनतेला करू इच्छिते. जलस्वराज अंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये हागणदारी मुक्त गाव अभियान गावागावात राबवण्यात येत आहे. आपल्याकडे जवळजवळ 25,000 कर्मचारी आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी एक शौचालय जरी बांधलं तरी 25,000 शौचालयाची निर्मिती होईल. ग्रामसेवक आणि पत्रकार संघटना यांनी जसे एक गाव दत्तक घेतलेलं आहे तसे बीडीओ, सीपीडीओ, पोलीस अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, सेवाभावी संस्था, क्रीडा मंडळ या सगळ्यांनी जरी एक गाव जरी दत्तक घेतलं ना तरी सगळा जिल्हा हागणदारी मुक्त व्हायला मदत होईल असं मला वाटते. आणि वर्षभरात किमान 100 गावात हागणदारी मुक्त झाले पाहिजे. काय मी शूटिंगच्या निमित्ताने महाराष्ट्रावर फिरत असतो तर मी खेड्यापाड्यामध्ये पाहिलं, पश्चिम महाराष्ट्रात म्हणा किंवा कोकणात म्हणा किंवा विदर्भात म्हणा, या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने या योजना राबवून कार्यान्वित झालेल्या आहेत. आणि मराठवाड्याचा भूमिपुत्र म्हणून आज ही माझी गरज आहे किंवा आज माझी जबाबदारी की आपल्या सगळ्या लोकांना सावध करणं, सांगणं गरजेचं आहे की आपल्या सगळ्या लोकांनी पुढाकार घेऊन जर जिल्हा हागणदारी मुक्त केला तर आपली शान राहणार आहे. बरं, आणि एखादं गाव 100% हागणदारी मुक्त झालं ना तर मी स्वतः येऊन त्या गावाला भेट देईन. पण माझी ही कळकळीची विनंती आहे की सगळा जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी सर्वांनी आपापल्या पद्धतीनं योग्य ती मदत करायलाच पाहिजे. ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. चला बांधूया बांधूया न शौचालय, चला बांधूया बांधूया न शौचालय, चला बांधूया बांधूया न शौचालय, चला बांधूया बांधूया न शौचालय. सरकार आलं या हो आपल्या